वस्ती पोलीस स्टेशनचे पीआय व इतर कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व उजनी धरणग्रस्तांच्या नावाखाली जमिनी काढून घेतलेल्या त्या मूळ मालक कब्जे वहिवाटी शेतकऱ्यांना जमीन परत द्या। मूळ मालक शेतकरी कब्जे वहिवाटदार संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन उत्तर सोलापूर, बेलाटी, देगाव, उत्तर सोलापूर सह मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या सन 1974 रोजी मूळ मालक कब्जे वहिवाटीदार यांच्या जमिनी उजनी धरणग्रस्ताच्या नावाखाली काढून घेतल्या व त्या जमिनीस 5 वर्षाच्या आत विल्हेवाट लावणे गरजेचे असताना या जमिनी 5 वर्षाच्या आत विना वापर राहिल्या। त्या जमिनी मूळ मालकाला परत देण्यात कायदा असताना सुद्धा परत दिल्या नाहीत। त्यामुळे मूळ मालक शेतकऱ्यांना परत देण्यात यावी। सन 1974 से आजपर्यंत या जमिनीचा कब्जे वहिवाटदार आम्ही मूळ मालक शेतकरी असून या जमिनीचा ताबा आमच्याकडेच असताना या जमिनीत आम्हीच खंड भरले असताना केवळ 7-12 उतार्यावर तिराईत लोकांचे नावे लागल्याच्या कारणावरून सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे पीआय, एपीआय व तेथील कर्मचारी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आमचा कब्जा काढून घेत आहेत। परंतु आम्ही सदर तिराईत व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता आमचे म्हणणे न ऐकता उलट आम्हालाच हीन स्वरूपाची वागणूक देतात। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे हे या धरणे आंदोलन करण्यात आले। या घोटाळे बाजांना शासन पाठीशी घालत आहे हे सिद्ध होते। त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलनाचा आज 616वा दिवस असून मूळ मालक संघर्ष समितीच्या यावेळी शिवाजी बाबरे, शिवाजी सोनटक्के देशमुख, बाबा नदाब यासह इतर शेतकरी उपस्थित होते। मी शिवाजी बाबरे मूळ मालक संघर्ष समितीचा सदस्य असून आमच्या जमिनी 1974 साली उजनी धरणग्रस्ताच्या नावाखाली शासनाने काढून घेतल्या, परंतु त्या जमिनीवर कब्जा हा मूळ मालकाचाच असून त्याच्यात तशात खंडपावत्या आम्ही भरलेल्या आहे। तरी आमच्या मूळ मालकाचं म्हणणं असं आहे की 2014च्या कायद्यानुसार त्या जमिनी मूळ मालकाला परत द्या। यासाठी आम्ही 12 सप्टेंबर 2023 ते आज 616 दिवस झालं आमचे आंदोलन चालू असून आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची आमची मूळ मालक संघर्ष समितीची दखल घेतलेली नसून पुनर्वसन खात्याने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार जमिनीच्या माध्यमातून केलेला आहे। तरी संबंधित भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व मूळ मालकाला जमीन परत करण्यात यावी हे आमच्या मागण्या आहेत।